रस्त्याजवळच्या विहिरीत कोसळली कार. दिंडोरीतल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू. दरगुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगुडे कुटुंब एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी शहरात आलं होतं. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर हे कुटुंब इर्टिगाद्वारे घराकडे परतत होतं. रात्रीच्या सुमारास शिवाजीनगर भागात कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि मोठा अनर्थ घडला. हा अपघात नेमका कसा झाला हे मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या मागच्या बाजूला दृश्यांमध्ये ही विहीर आहे तर ही विहीर आपण बघतोय आणि ह्या विहिरीमध्ये ही गाडी गेली. आपण जर बघितलं तर मी आत्ता जिथे उभा आहे अगदी स्ट्रेट लेवलवर म्हणजे पाय जर ठेवला तर आपण थेट विहिरीच्या कडेला जातो. अर्थात या विहिरीला एक कथडा असणं आवश्यक आहे, मात्र तो कथडा या विहिरीला नव्हता आणि समोरून येणारा जो रस्ता आहे हे लोक ही गर्दी जी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. सुमित, ह्या दृश्यांमध्ये दिसणाऱ्या रस्त्यावरनं ही गाडी जी आहे ती थेट आतमध्ये आली आणि थेट या विहिरीमध्ये पडलेली आहे. ही कार रस्त्या शेजारी असलेल्या विहिरीत जाऊन थेट कोसळली. रस्त्या शेजारीच काठोकाठ भरलेल्या विहिरीत ही कार कोसळल्यानं मोठा आवाज झाल्यानं स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. मात्र विहिरीत पाणी असल्यानं स्थानिक मदत करू शकले नाहीत. सुरुवातीची 5 मिनिटं कार विहिरीत दिसत होती. काचा बंद असल्यामुळं कार बाहेर पडता आलं नाही. मोटार लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिकांकडून दोरखंड टाकून बचाव कार्य सुरू करण्यात आलं. मात्र काही मिनिटातच गाडी पूर्णपणे पाण्यात बुडाली. 20 मिनिटांनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि कारला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमारे 3 तासांनी गाडी बाहेर काढण्यात आली. कारमधील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. साधारण 10 वाजता गाडीमध्ये गेली होती. तर गाडीमध्ये साधारण 9 लोक होते. त्यापैकी 7 लोक गाडीत होते. ज्यावेळेस क्रेननी गाडी बाहेर काढण्यात आली त्यावेळेस गाडीत 7 आणि 2 खाली पडलेले होते. नंतर 2 नंतर काढण्यात आले. 3-4 वर्षापूर्वी ते झाकलेली होती. पण मग आता त्यांचं म्हणणं असं का कुणी जाळी काढून दिली कुणी काय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता नगरपंचायतीच्या वतीने पण ते काम आणि ही काय झालंय रस्त्याचं काम झालं त्याच्यामुळे त्याची हाईट कमी झाली, नाही तर तो कथडा उंच होता. या अपघातात दरगुडे कुटुंबातील रेश्मा सुनील दरगुडे, आशा अनिल दरगुडे, खुशी अनिल दरगुडे, श्रेयस अनिल दरगुडे, राखी सुनील दरगुडे, श्रावणी अनिल दरगुडे, समृद्धी राजेंद्र दरगुडे, माधुरी अनिल दरगुडे आणि सुनील दत्तू दरगुडेंचा मृत्यू झाला. या घटनेमुळे इंदोरे गावावर शोककळा पसरली. आता रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे त्यांनी इथपर्यंत रस्ता केला. आता स्थानिक नगरपालिकेचं खरं काम होतं. त्यांनी सांगायला विहीर बंद करा त्याच्यावरून रस्ता करा म्हणून. आता जर इथे विहीर कोणी बंदच करत नसेल तर त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं प्रथमदर्शनी. पण तरीही याची सखोल चौकशी त्या ठिकाणी होईल. ते दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कारण 9 जण गेलेले आहेत. या अपघातात घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. ज्या विहिरीत कार कोसळून हा अपघात झाला ती विहीर बुजवण्यात आली आहे. रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील. कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती. ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते. त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत. रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत कार कोसळून हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं राज्यभरातील रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरींचा प्रश्न उपस्थित झाला. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, दिंडोरी, नाशिक.